नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती 2024साठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन केली गेली? महिला भगिनींनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तुम्ही, कारण तुमचा एक प्रकारचा सराव होत जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी ही पहा मुंबई या ठिकाणी स्थापन केली गेली। त्याबद्दल थोडीशी माहिती पहा। महाराष्ट्र राज्यात दिनांक 2 ऑक्टोबर सन 1975 रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी व मुंबई येथील धारावी या दोन प्रकल्पामध्ये अंगणवाडी स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषापैकी महाराष्ट्र व गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 डांगी। तर महाराष्ट्र व गुजरात सीमेजवळ डांगी ही भाषा बोलली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, डॅश यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 आत्माराम पांडुरंग। तर आत्माराम पांडुरंग यांनी सन 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली। तर पहा ब्राह्मो समाजाची स्थापना ही पहा 1827 मध्ये बंगाल या ठिकाणी राजा राम मोहन रॉय यांनी केली। तर आर्य समाजाची स्थापना ही सन 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, आपले राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1911, म्हणजे 27 डिसेंबर 1911। 27 डिसेंबर 1911 मध्ये आपलं राष्ट्रगीत सर्वात प्रथम गाण्यात आलेलं आहे। तर आपलं राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जाते? पुन्हा एकदा प्रश्न पहा की खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जाते? तर ती कोणती योजना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना। कोणती आहे? तर ती प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेअंतर्गत पहा गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करावे लागू नये म्हणून 5,000 रुपये दिले जाते। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त कर्करोगाचे रोगी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ। तर भारतातील केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त कर्करोगाचे रोगी आहेत। प्रश्न क्रमांक 7, युनिसेफच्या मते जागतिक पातळीवर बालमृत्यूची सर्वात महत्त्वाची 3 कारणे खालीलपैकी कोणती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यूमोनिया, अतिसार आणि मलेरिया। तर पहा जागतिक पातळीवर बालमृत्यूची महत्त्वाची 3 कारणे कोणती आहेत? तर ती न्यूमोनिया, अतिसार आणि मलेरिया ही 3 महत्त्वाची कारणे आहेत। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. तर पहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही 27 सप्टेंबर 1925 मध्ये नागपूर येथे झाली. तर याचे संस्थापक हे KV हेडगेवार. कोण होते तर ते KV हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 9, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्रातील नंदुरबार. कोणता आहे तर ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे. तर पहा सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा असलेला जिल्हा कोणता आहे तर ते नंदुरबार. दुसरा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे आहे. तिसरा आहे पहा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त घनता असलेला जिल्हा तर ते मुंबई उपनगर आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी घनता असलेला जिल्हा गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर रत्नागिरी या जिल्ह्याचा आहे. पुढे आहे महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे मुंबई शहराचं आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, लोकराज्य. तर महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे तर ते लोकराज्य आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी हे डॅशमधून होते? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी हे मुंबई या शहरामधून होते. प्रश्न क्रमांक 12, शीख धर्मीयाचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नांदेड. तर नांदेड या जिल्ह्यामध्ये शीख धर्मीयाचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 13, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, समर्थ रामदास. तर समर्थ रामदास हे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे लेखक आहेत किंवा कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 14, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, गुरु शिखर. तर अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर हे गुरु शिखर आहे. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रपतीस पदग्रह समयी कुणाकडून शपथ घ्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 4, लोकसभा सभापती. तर लोकसभा सभापती यांच्याकडून राष्ट्रपतीस पदग्रह समयी शपथ घ्यावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, दादासाहेब फाळके. तर दादासाहेब फाळके यांना पहा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17, ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, ॲटोमेटेड टेलर मशीन. तर ॲटोमेटेड टेलर मशीन हा ATM या संज्ञेचा अचूक विस्तार आहे किंवा फुल फॉर्म आहे. पुढील प्रश्न, आशिया खंडातील कोणता पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, रॅमेन मॅग्सेसे. तर रॅमेन मॅग्सेसे हा आशिया खंडातील प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदाराची एकूण संख्या किती आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 288. तर महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदाराची एकूण संख्या ही 288 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 20. हिराकूड प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये हिराकूड हा प्रकल्प आहे. तर पहा हिराकूड धरण प्रकल्प हा स्वातंत्र्य भारतातील पहिला नदीखोरे प्रकल्प आहे. हिराकूड धरण हे जगातील सर्वात लांब धरण आहे, जे सुमारे 26 किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. स्वातंत्र्य भारताच्या चपळ आणि अजेय तांत्रिक कामगिरीचे मोठे प्रदर्शन म्हणून अभिमानाने उभे आहे हिराकूड धरण प्रकल्प. प्रश्न क्रमांक 21. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. कशाची? लोहाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे, सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक. तर गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 23. 2011च्या जनगणनेनुसार 6 वर्षाखालील मुलांची संख्या किती होती? तर किती होती? तर ती ऑप्शन क्रमांक 1 15.8 कोटी. तर 2011च्या जनगणनेनुसार 6 वर्षाखालील मुलांची संख्या ही 15.8 कोटी इतकी होती. प्रश्न क्रमांक 24. ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 संगीत. तर संगीत या क्षेत्रातील योगदानासाठी ग्रॅमी हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 25. भारतात सर्वात प्रथम किशोर न्याय कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1986. तर सन 1986 या वर्षामध्ये पहा भारतात सर्वात प्रथम किशोर न्याय कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ओझोन वायूच्या थरामुळे पहा अल्ट्रा व्हायोलेट. कोणतं आहे? तर ते अल्ट्रा व्हायोलेट हे घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिवसमुद्रम. तर शिवसमुद्रम हा भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. तर गलगंड म्हणजे काय पहा थायरॉईडच्या ग्रंथीची असामान्य वाढ. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. तर झारखंड या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करीत नाही. प्रश्न क्रमांक 30. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कोलेस्ट्रॉल. तर रक्तातील कोलेस्ट्रॉल हा घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.